नमस्कार दोस्तों. पहिले तर आपल्या सर्वांना, आपल्या परिवाराला व आपल्या सगळ्या नातेवाईकांना या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांना हे वर्ष सुखाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे हो. आपल्या जीवनात निरोगी आयुष्य आणि कोणती समस्या विना चांगल्या प्रकारे जीवन जगण्याची परिस्थिती निर्माण हो, हीच परमेश्वरास चरणी प्रार्थना. आज आपण स्वस्थ सुखी जीवनाच्या रहस्य जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 3-4 घटक महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिले मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ्य, ही चारही प्रकारचे स्वास्थ्य चांगली ठेवली तर आपल्या जीवनाचे पूर्ण स्वास्थ्य एकदम चांगले राहते. पहिले आपण ठेवू मानसिक स्वास्थ्य आपण कसे चांगले ठेवू शकतो. तर यासाठी प्रत्येकाने ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान उठून जितके आपले आयुष्य आहे तितके मिनिट मेडिटेशन करणे गरजेचं आहे. मेडिटेशन केल्यानंतर सकाळच्या आपला संपर्क सरळ आपली ही विश्वशक्ती आहे, जी कायनात म्हणतात, त्याच्याशी आपलं डायरेक्ट कनेक्शन होते आणि आपण जे ते आपण खऱ्या प्रामाणिक मनाने जे आपण परमेश्वराला मागतो ते परमेश्वर देतो. म्हणून मानसिक स्वास्थ्य दृढ राहण्यासाठी सकाळी उठून मेडिटेशन करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर दुसरे आले शारीरिक स्वास्थ्य. शारीरिक स्वास्थ्य करण्यासाठी चांगले ठेवण्यासाठी मेडिटेशन केल्यानंतर आपण अर्धा ते 1 तास आपल्या स्वतःच्या शरीर स्वास्थ्यासाठी देणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये आपण जिम जाऊ शकतो किंवा वॉकिंग करू शकतो. जशी आपली तब्येत असेल त्याच्याप्रमाणे आपण जे आपल्याला सोपे पडेल तसं शारीरिक एक्झरसाइज सकाळी अर्धा तास ते 1 तास खूपच महत्त्वाचे आहे. आणि जेणेकरून ते आपण नियमितपणे आपल्याला सवय लागली तर आपले स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य नक्कीच ठीक राहील. कारण म्हणतात ज्या आपल्या सवयी आहेत, ज्या हॅबिट्स आहेत, त्याचंच परिणाम आपण आजचे जीवन जगत असतो. आपले जीवन हे आपल्या सवयी बनवत असतं. त्याच्यामुळं जितक्या चांगल्या सवयी आपण लावून घेऊ त्याच्याप्रमाणे आपले जीवन एक टेन्शनमुक्त बनेल. तिसरे स्वास्थ्य येते आर्थिक स्वास्थ्य. आर्थिक स्वास्थ्य करण्यासाठी आपण कमी वयातच 20-21 पासून कमी वयापासूनच आपण बचत करण्याचं सवय लावून गेली पाहिजे. बचत करता करता आपण बचत कोणत्या प्रकारे करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये करू शकता, गव्हर्मेंट बॉन्ड त्याच्यामध्ये करू शकता, पोस्ट ऑफिस त्याच्यामध्ये करू शकता, किंवा LICचे सेविंग आणि प्रोटेक्शन हे दोन्ही प्लॅन एकत्र घेऊन करू शकता. जेणेकरून आपली बचतही होईल आणि आपल्या कुटुंबासाठी आपले जीवन बी संरक्षित राहील. आणि म्हणूनच सफिशियंट लाईफ इन्शुरन्स महत्त्वाचा आहे. आणि सफिशियंट लाईफ इन्शुरन्स घेऊन पुन्हा आपला आरोग्य विमासुद्धा सफिशियंट करून घेणे. कारण आपल्याला शारीरिकरित्या काही बी तकलीफ झाली, आपण कुठल्याही प्रकारे आजारी पडलो तर आपल्याला स्वास्थ्य विम्यामुळे आपल्याला
पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. फक्त आपण जो वर्षाला प्रीमियम देतो त्याच्यामधूनच आपल्याला 5 लाख 10 लाखची इतकी आपण सम इन्शुर्ड होतो, त्याच्याप्रमाणे आपल्याला स्वास्थ्य विम्याचा लाभ भेटेल. म्हणजे आर्थिक स्वास्थ्य ठेवण्यासाठी आपली बचत, आपले स्वास्थ्य विमा, जीवन विमा आणि वेगवेगळ्या गव्हर्मेंटच्या सरकारी गॅरंटेड इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपले आर्थिक स्वास्थ्य नीट राहील. कारण आपण नको त्या प्रायव्हेट योजनामध्ये इन्व्हेस्टमेंट करून कधी आपल्याला ते पैसे कमवायची वेळ येते. त्याच्यामुळं प्रत्येक इन्व्हेस्टमेंट करताना आपण 10 वेळा विचार केला पाहिजे. आपण ही गुंतवणूक आपण करत आहोत ती आपल्याला गॅरंटेड आपले प्रोटेक्शन आहे का आणि त्याचे रिटर्न नक्कीच भेटणार आहेत का त्याप्रमाणे. आणि शेवटचे ते सामाजिक स्वास्थ्य. सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आपले जेवढे समाजामध्ये जेवढे नातेवाईक आहेत, ते मित्र आहेत, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांच्या आनंदाच्या क्षणी जाऊन त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होणे आणि दुःखाच्या वेळी जाऊन त्यांना आधार देणे. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रसंगी आपण त्यांना हजर राहून त्यांचा सामाजिक स्वास्थ्याला हातभार लावणे. म्हणजे म्हणतात ना, माणूस हा सामाजिक प्राणी, मॅन इज सोशल ॲनिमल. त्याप्रमाणे आपण नेहमी समाजामध्ये मिळून मिसळून राहिलो तर आपले सामाजिक स्वास्थ्यही ठीक राहते. अशा प्रकारे 4ही प्रकारचे स्वास्थ्य आपण चांगली ठेवली तर आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचे टेन्शन राहत नाही. प्रत्येकाच्या वाढदिवस म्हणा, लग्न म्हणा, अंत्यविधी, देशक्रिया, कोणत्याही प्रकारची जी सुखदुःखाचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये आपण जाऊन त्याच्या दुःखात सहभागी झालं तर त्यांनासुद्धा चांगले वाटते. त्याच्या आनंदामध्ये जाऊनसुद्धा आपण त्याचा आनंद द्विगुणित करतो. अशा प्रकारे सर्व प्रकारचे स्वास्थ्य आपण नीट ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपले जीवन नक्कीच सुखी होईल. आणि यानंतरही जर आपल्याला वेळ भेटला तर आपण फिरण्यासाठी टुरिझमसाठी गेलं तरी चांगलंच आहे. कारण धार्मिक स्थळांना भेटी देण्याची आपल्याला मानसिक शांती भेटते. कधी विरंगुळा मिळण्यासाठी आपल्या भारतामध्येच कितीतरी खूप चांगली प्रेक्षणीय स्थळं आहेत. जसे जम्मू काश्मीरमध्ये गेलं तर जम्मू काश्मीरला जमिनीवरचा स्वर्ग म्हणतात. जम्मू काश्मीर, हिमाचल, दार्जिलिंग, आसाम, अरुणाचल प्रदेश या सर्वकडे गेलं तर आपण एकदम विरंगुळा भेटतो. दक्षिण भारतामध्ये रामेश्वरम, कन्याकुमारी, मीनाक्षी देवी मंदिर, गोवा अशा भरपूर प्रकारची फिरण्याची स्थळे आहेत. तिथेही आपण जाऊन विरंगुळा आपल्याला मिळू शकतो. तर जीवनामध्ये कधीही टेन्शन न घेता एकदम चांगल्या प्रकारे आपण प्रत्येक पैलूचा आपण विचार केला तर आपले जीवन नक्कीच सुस्त होईल. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर आपल्या दोस्तांना, नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपला खूप खूप धन्यवाद. थँक्यू.